पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ। येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छेचे ते। अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापका सकळा ब्रह्मांडाचा। येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छेचे ते। तुका म्हणे नाही चालत तातडी, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविन। येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छेचे ते। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ। सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ। सत्य संकल्पाचा दाता नारायण। सत्य संकल्प, सत्य म्हणजे काय? तर सत्य म्हणजे परमात्मा। सत्य म्हणजे परमात्मा आणि सत्य अशा परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प म्हणजे सत्य संकल्प। सत्य अशा परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प म्हणजेच सत्य संकल्प। अभंगाची सुरुवात तुकोबारायांनी सत्य या शब्दापासून केली आहे। मग या विश्वात सत्य काय आहे? तर तुकोबाराय म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगताकारा। विठ्ठल परमात्मा, पांडुरंग परमात्मा सत्य आहे। सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे। सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे। तुका म्हणे तूची एक खरा, तुका म्हणे तूची एक खरा, एरव वावगा पसारा। विश्वात एक पांडुरंग परमात्मा अर्थात भगवान श्रीकृष्ण हाच एकटा खरा आहे, हाच एकटा सत्य आहे। उरलेलं विश्व असत्य आहे, खोटं आहे, नाशिवंत आहे। खरं म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे ज्याचा कधीच नाश होत नाही ते सत्य। ज्याचा कधीच नाश होत नाही ते सत्य। तेवी मरतीये जीवा करी अमर जे आहे। तेवी मरतीये जीवा करी अमर जे आहे। हे विश्वची होणे असे, परी विश्वपण नासलेनी न नासे। अक्षरे पुसल्या न पुसे अर्थू जैसा। हे विश्वची होणे असे, परी विश्वपण नासलेनी न नासे। अक्षरे पुसल्या न पुसे अर्थू जैसा।
शिक्षकानं पाटीवर जर अक्षरं लिहिली आणि थोड्या वेळाने ती अक्षरं पुसून टाकली तर अक्षरं पुसल्या जातात, परंतु अक्षरातला अर्थ, अक्षरातला बोध पुसल्या जात नाही. तसं जगत प्रलयाच्या वेळेस पुसल्या जाईल, नाहीसं होईल, पण त्याला अधिष्ठान असलेला परमात्मा, त्याला अधिष्ठान असलेलं चैतन्य हे नाहीसं होत नाही, पुसल्या जात नाही. ना तरी आटतीये अलंकारी, नाटते कनक जियापरी, तेवी मरतीये जीवा करी अमर जे आहे. सोन्याचा दागिना आहे, त्याला थोडंसं गरम केलं, ठोकलं आणि त्याचा गोळा तयार केला. आता दागिना नाहीसा झाला, पण सोनं आहे तसंच आहे. प्रलयाला विश्व नाहीसं झालं, पण विश्वाला अधिष्ठान असलेलं चैतन्य परमात्मा तत्व आहे तसंच आहे. ना तरी अटतीय अलंकारी, नाटते कनक जियापरी, तेवी मरतीय जीवा करी अमर जे आहे. ऐसी आपल्या सहज स्थिती ब्रह्माची जे नित्यता असते तया नाव सुभद्रापती अध्यात्मगा. विश्व आकाराला आलं, परमात्मा आकाराला येत नाही. विश्व नाहीसं झालं, परमात्मा नाहीसा होत नाही. तो नित्य असतो, सदा असतो. आणि ब्रह्माची, भगवंताची ही जी नित्यता आहे हेच अध्यात्म आहे आणि हेच सत्य आहे आणि हेच खरं आहे. आणि म्हणून या जगतात एकटा परमात्मा खरा आहे, एकटा परमात्मा सत्य आहे. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. त्रिवार सांगितलं की एकटा विठ्ठल, एकटा पांडुरंग परमात्मा, एकटा भगवान श्रीकृष्ण सत्य आहे, अर्थात देव सत्य आहे. आणि देव सोडून उरलेलं जगत, उरलेलं विश्व असत्य आहे. देव सत्य आहे, परमात्मा सत्य आहे. आणि अशा सत्य परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हा सत्य संकल्प असतो. पुष्कळदा बरेचसे लोक सत्य संकल्प या शब्दाचा असा अर्थ घेत आहेत की संसारामध्ये नाना प्रकारचे संकल्प किंवा नाना प्रकारची कार्य जी सत्य आहेत ती कार्य करण्याचा संकल्प करणं हा सत्य संकल्प आहे. आणि नारायण त्याला सहाय्य करतो, त्यांची मनोरथ पूर्ण करतो. नाही, संसारिक वस्तूच्या प्राप्तीचा संकल्प करणं हा संकल्पच नसतो, किंवा असला तरी फक्त संकल्प असेल, तो सत्य संकल्प नसतो. कारण संसारिक वस्तू नाशिवंत आहेत आणि नाशिवंताची प्राप्ती हा सत्य संकल्प असू शकत नाही. अविनाशाची प्राप्ती हाच एकमात्र सत्य संकल्प असतो. तुम्ही घर बांधायचा संकल्प केला, घर काय सत्य आहे का? परमात्मा कसा आहे? परमात्मा त्रिकालाबाधी सत्य आहे. देशाने, काळाने, वस्तूने, कशाने त्याचा बाध होत नाही. परमात्मा तत्व हे त्रिकालाबाधी सत्य आहे. परमात्मा पाठीमागं होता, आत्ता आहे, पुढे असेल. काळ त्याला बाध करू शकत नाही. परमात्मा या देशात आहे, परमात्मा अमेरिकेत आहे, इंग्लंडमध्ये आहे, रशियात आहे, परमात्मा विश्वात आहे. देशही त्याला बाध करू शकत नाही, वस्तूही त्याला बाध करू शकत नाही.
परमात्मा प्रत्येक वस्तूत खचून भरलेला आहे. आतू बाहेरू मी या कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले. परी कैसे कर्म तया आले जे मीची नाही म्हणती. आतू बाहेरू मिया कोंदले. या जगतातील प्रत्येक वस्तूत आतून बाहेरून खचून एक परमात्माच कोंदलाय. का बीजेची झाले तरु अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. झाड म्हणजे एका बीजाचा विस्तार, तसं विश्व म्हणजे एका परमात्म्याचा विस्तार, एका देवाचा विस्तार. हे समस्त ही श्री वासुदेव दरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली विश्वातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. आणि म्हणून प्रत्येक वस्तू तो व्यापून आहे. वस्तूही त्याला बाद करू शकत नाही. अर्थात परमात्मा त्रिकालाबाधी सत्य आहे. त्याला वस्तू, काळ आणि देश बाधित करू शकत नाही. याच्या पुढचा येतो. तो प्रत्येक काळात आहे, प्रत्येक देशात आहे, प्रत्येक वस्तूत आहे. मग संसारी वस्तू प्रत्येक काळात, प्रत्येक देशात आणि प्रत्येक वस्तूत आहेत का? तुम्ही घर बांधायला घेतलं, याला जर तुम्ही सत्य संकल्प म्हटले, घर मागं होतं का? पुढे असेल का? नाही. असेल तर या वर्तमानात लय झालं 100 वर्ष. पण घराची प्राप्ती, धनाची प्राप्ती, संसारिक गोष्टीची प्राप्ती हा सत्य संकल्प असू शकत नाही. अहो तुम्ही मंदिर बांधायला घ्या, मंदिराची बांधणी सुद्धा सत्य संकल्प नाही आहे. मंदिरात बसवलेला भगवंत सत्य आहे, पण मंदिराची इमारत असत्य आहे. कारण ती मागे नव्हती, पुढे नसेल. 100-200 वर्षांनी ती इमारत पडेल. मग मंदिर सत्य कसं असेल? मंदिराचं बांधकाम हा सत्य संकल्प कसा असेल? आत बसवलेला, देवळात बसवलेला देव सत्य, पण बाहेरचं मंदिराचं आवरण हे असत्य. आणि म्हणून मंदिराचं बांधकाम करायला घेतलं, तुम्ही जर म्हणले आम्ही सत्य संकल्प करतो, तर हेही चुकीचं आहे. कारण मंदिर नाशिवंत आहे. भले आतला भगवंत सत्य अविनाशी, पण बाहेरचं आवरण मंदिराचं नाशिवंत आहे. सप्ताह करायचा आहे, तुम्ही म्हणा आम्ही सत्य संकल्प करतो. हा सप्ताह आधी नसतो, पुढे नसेल, तेवढ्या 7-8 दिवसाकरता असतो, म्हणून तोही सत्य संकल्पात मोडत नाही. जगातील, विश्वातील कुठलीही गोष्ट ही सत्य संकल्पात मोडतच नाही, शिवाय भगवत प्राप्तीच्या, शिवाय परमात्मा प्राप्तीच्या. आणि म्हणून परमात्मा प्राप्ती याचा दृढ निश्चय हा सत्य संकल्प आहे. कारण सत्य हा फक्त परमात्मा आहे, आणि अशा सत्य परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प आहे. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्याशा भगवंताची, सत्याशा परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प आहे. इतर दुसरा कुठला असू शकत नाही. कारण परमात्मा सोडला तर विश्वातील कुठलीही गोष्ट सत्य नाही. जे नाश पावतं ते सत्य नसते. ज्याचा कधीच नाश होत नाही ते सत्य, ज्याचा कधीच नाश होत नाही ते सत्य, आणि ज्याचा कधीच नाश होत नाही अशा दोनच गोष्टी आहेत. एक संत आणि भगवंत, आणि त्याला जोडून भगवंताचं नाम. संत आणि भगवंत सोडले तर जगातील प्रत्येक वस्तू नाशिवंत आहे. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. नथिंग इज परमनंट एक्सेप्ट संत अँड भगवंत. या जगात दोनच गोष्टी परमनंट आहेत, एक संत आणि दुसरा भगवंत. आणि संत आणि भगवंत सोडून बाकी सगळं अपरमनंट आहे, अशाश्वत आहे, नाशिवंत आहे. आणि म्हणून भगवंत आणि भगवंताचं नाम या दोनच गोष्टी सत्य आहेत. का? त्या शाश्वत आहेत, अविनाशी आहेत. उरलेलं पूर्ण विश्व नाशिवंत आहे.
म्हणून सत्य म्हणजे परमात्मा, का तर तो अविनाशी आहे, म्हणजे अविनाशी आहे ते सत्य आहे. म्हणून सत्य म्हणजे परमात्मा. आणि अशा सत्य परमात्म्याच्या प्राप्तीचा दृढ निश्चय हा सत्य संकल्प असतो. आणि मग सत्य संकल्पाचा दाता नारायण. संकल्प म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीच्या प्राप्तीचा दृढ निश्चय करणे. मग देह राहो अथवा जाओ, पांडुरंगी दृढ भाव, हा सत्य संकल्प आहे. देह राहो अथवा जाओ, पांडुरंगी दृढ भाव. मला हे करायचं म्हणजे करायचं, मग किती अडचणी येऊ, किती बाधा येऊ, मला हे करायचं म्हणजे करायचे, असा दृढ निश्चय हा संकल्प असतो. आणि सत्य अशा भगवंताच्या प्राप्तीचा दृढ निश्चय, सत्य अशा भगवंताच्या प्राप्तीचा दृढ निश्चय हा सत्य संकल्प असतो. आणि म्हणून कुठल्याही नश्वर वस्तूच्या प्राप्तीच्या संकल्पाला सत्य संकल्प म्हणू नये. तो फार तर संकल्प असेल, पण सत्य संकल्प नाही आहे. आणि म्हणून गाड्या, घोड्या, बंगले, घर, दार, इवन मंदिराचं बांधकाम, सप्ताह वगैरे वगैरे हे संकल्प आहेत, पण सत्य संकल्प नाही आहेत. सप्ताहसुद्धा आणि मंदिराचं बांधकामसुद्धा हे संकल्प आहेत, सत्य संकल्प नाही आहेत. कारण मंदिराला नाश आहे. सप्ताह 8 दिवसात संपतो. तो आधी नाही पुढं नाही, 8 दिवसात संपतो. मंदिर आधी नाही पुढं नाही, 100 वर्षात पडतं. जे कधीच संपत नाही, ज्याला देश काळ स्वभाव नाशच नाही आहे, त्रिकालाबाधी सत्य, जे मागं बी आहे, आत्ता बी आणि पुढे बी राहील, हे त्रिकालाबाधी सत्य. आणि असं एकच तत्व आहे जगात, आणि ते परमात्म तत्व. ते परमात्म तत्व आणि परमात्म तत्व सत्य आहे. फक्त परमात्म तत्वच सत्य आहे, बाकी काही नाही. फक्त परमात्म तत्वच सत्य आहे, बाकी सगळं असत आहे. परमात्मा सत्य आहे, आणि अशा सत्य परमात्म्याच्या प्राप्तीचा दृढ निश्चय, अशा सत्य परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हा सत्य संकल्प असतो. आणि म्हणून सत्य संकल्पाचा दाता नारायण. आणि म्हणून आपण लक्षात ठेवावं की कुठल्याही गोष्टीची प्राप्ती देव सोडून इतर कुठल्याही गोष्टीची प्राप्ती हा फार तर संकल्प आहे, पण तो सत्य संकल्प कधीच नसतो. आणि मग सत्य संकल्प म्हणजे काय की सत्य अशा देवाची प्राप्ती हाच सत्य संकल्प. आणि अशा सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. हे समीकरण लक्षात घ्या. सत्य अशा भगवंताच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प असतो, आणि अशा सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. किंवा असं वाक्य घ्या, सत्य अशा नारायणाच्या प्राप्तीचा संकल्प हा सत्य संकल्प असतो, आणि अशा सत्य संकल्पाचा दाता स्वतः नारायणच असतो. जोपर्यंत तुमच्या नारायणाची कृपा होत नाही, तोपर्यंत सत्य अशा नारायणाच्या प्राप्तीचा संकल्प तुमच्या मनात उठूच शकत नाही. त्याला नारायणाचीच कृपा होई लागते. नारायणाच्या प्राप्तीसाठी तुम्ही योग्य बनावं लागतं. आणि ज्यावेळेस तुमच्या अंगात नारायणाच्या प्राप्तीची योग्यता आली, हे देवाला दिसून आले, त्यावेळेस तो आपोआप तुमच्या मनात नारायणाच्या प्राप्तीचा संकल्प जागा करतो, आणि नारायणाच्या प्राप्तीचा हा संकल्प सत्य संकल्प असतो. आणि म्हणून नारायणाच्या कृपेशिवाय मनात सत्य संकल्प अर्थात देवाच्या प्राप्तीचा संकल्प उठू शकत नाही. हनुमंत तुकोबाराय म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्याशा नारायणाच्या प्राप्तीचा संकल्प हा सत्य संकल्प आहे,
पण हा सत्य संकल्प केवळ आणि केवळ नारायणाच्या कृपेनेच तुमच्या बुद्धीत निर्माण होतो, स्वबळावर नाही. आणि म्हणून ज्ञानोबा राय आम्हाला म्हणतात की तुम्ही आधी नारायण बना, नारायण बनून नारायणापुढे उभं राहा. नारायण तुमच्या बुद्धीमध्ये सत्य संकल्प अर्थात नारायणाच्या प्राप्तीचा संकल्प जागा करेल. आणि मग ज्ञानोबा राय लिहित आहेत, मजही शरण रिगीजे आणि जीवितवेची असीजे, धिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. मला शरण निघालास आणि जीवदशेत आहेस, विकारात आहेस, अहंकारात बद्ध आहेस आणि सगळे विकार घेऊन मला शरण निघालायस. तुझ्या बुद्धीला काही लाज वाटत नाही? दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. मजही शरण डिगीजे आणि जीवितवेची असीजे, दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार, नाना प्रकारचे विकार अंतःकरणात आहेत. हे विकार घेऊन, ही जीवदशा अर्थात विकार घेऊन मला शरण निघालायस आणि मला शरण निघतोस विकार घेऊन. या शरण निघणं असं म्हणण्याला तुला लाज वाटत नाही का म्हणले? अर्थात नाना प्रकारचे विकार सोबत घेऊन देवाला शरण आम्ही निघालोत असं म्हणणं. ज्ञानोबा राय म्हणतात तुम्हाला लाज वाटत नाही का? विकार सोबत घेतले मला शरण निघालात आणि विकार घेऊन देवाला शरण निघालात आणि या शरणागतीला तुम्ही शरण म्हणतायत. तुमच्या बुद्धीला लाज वाटत नाही का म्हणले? आणि जीवितवेची असे जैन मजही शरण डिगीजे, दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. आणि म्हणून विकार सोबत घेऊन आम्ही देवाला शरण निघालोत, पण विकार सोबत घेऊन निघालोत, हे देवाला शरण जाणंच नाही आहे. आणि जो कोणी म्हणाल की शरणागती, तर ज्ञानोबा राय म्हणतात तुला लाज वाटत नाही का? दिग्गया बोली न लजे प्रज्ञा केवी. तुझ्या बुद्धीला लाज वाटत नाही का म्हणले? विकारानं बुजबुज झालायस आणि विकार घेऊन देवाला शरण निघालायस. मी शरण निघाले असं म्हणायला लाज वाटत नाही का म्हणले? ही शरणागतीच नसती. मग सुवर्ण जैसे सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. शुद्ध सोन्याला शरण जायचे, शुद्ध सोनं होऊन जावं. देवाला शरण जायचे, देव होऊन जावं. पाण्याला शरण जायचे, पाणी होऊन जावं. पाण्याला शरण जायचे आणि तेल होऊन गेले. तेल पाण्यात मिसळत नाही, तेल पाण्यावर तरंगतं का ते हलकं आहे. गुरुजीने एकदा प्रश्न विचारला, पोरानो तेल पाण्यावर तरंगतं का? पोरं म्हणले तेल हलकं आहे. मग तेलापेक्षा हलकं काय? पोरं म्हणले भजे. भजे का? तर भजे तेलावर तरंगतात. विनोदाचा भाग सोडा. पाण्याला शरण जायचे, पाणी बनवून शरण जा, तेल बनवून नाही. देवाला शरण जायचे, देव बनून जा, तर देवात मिसळता येईल. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. पाण्याला शरण जायचे, पाण्यात मिसळायचे, पाणी बनून जा, पाण्यात मिसळाल. देवात मिसळायचे, देवाला शरण चाललाय, देव बनून जा, देवात मिसळता येईल. आणि अशी दशा जीवनात येणं, मला देव हवाय, मला देव हवाय, मला देव हवाय, असा दृढ संकल्प आहे, दृढ निश्चय. आणि देव हवाय, देव हवाय, निष्काम हरिनाम, निष्काम कर्म या साधनेने देव हवाय, देव हवाय या साधनेने तुम्ही प्रत्यक्ष देव बनता. देव बनता. भले तुम्हाला आत्मज्ञान झालं नाही, श्रीगुरू अजून आला नाही, पण तरी तुम्ही देव बनलेले असतात भक्तीच्या बळावर. आणि मी देवाला प्राप्त करीलच, देवाला प्राप्त करीलच असा दृढ निश्चय असतो तुमचा. आणि मी देवाला प्राप्त करीलच हाच सत्य संकल्प असतो. आणि हा सत्य संकल्प नारायण तुमच्या मनात उत्पादन करतो, नारायण तुमच्या मनात उठवतो. तुम्ही स्वबळावर उठू शकत नाहीत. ती मती देव जागी करतो. तुम्ही भक्ती करताय, देवाला शरण निघालाय, तुमच्या भक्तीमध्ये विकार टाकून देवाला शरण गेलाय, देवाच्या तुडीचे बनलाय, देहून देवापुढे उभे राहिलात, तरी तुम्हाला देव भेटत नाही. का? तर अजून नारायणाने तुमच्या बुद्धीमध्ये सत्य संकल्प अर्थात सत्य अशा देवाच्या प्राप्तीचा संकल्प अजून निर्माण केला नाही. तुम्ही किती झटा, पण तुमची भक्ती पाहून खरोखरच तुमचा संकल्प अतिशय दृढ आहे. तुम्हाला देव हवाय, तुमचा आटापिटा चाललाय, देवाच्या तोडीचे झाले, देवहून देवापुढे उभं राहिलेत,
तरी देव अजून आला नाही आणि तुमचा आटापिटा चालूच आहे नामासाठी आणि भक्तीसाठी देवासाठी, तेव्हा देवाला कळवळा येतो आणि देव तुमच्या बुद्धीमध्ये देवाच्या प्राप्तीचा संकल्प जागा करतो आणि देवाच्या कृपेने हा सत्य संकल्प तुमच्या बुद्धीत जागा झाला की एक ना एक दिवस तुम्ही निश्चितपणे देव बनताच. पण हा सत्य संकल्प तुमच्या बुद्धीत जागा करण्यासाठी तुम्ही त्या योग्य बनावं लागतं. देवहून देवाला शरण जावं लागतं. नसता तुम्ही आम्ही भक्ती करतो, तुमच्या आमच्या बुद्धीत देव सत्य संकल्प का जागा करेना? तुम्ही आम्ही काय कमी भक्ती करतो का? हरिपाठ चाललाय, काकडा चाललाय, भजन चाललंय, सप्ताह चाललेत, कीर्तन प्रवचन चालले, त्यामाने भक्ती करतोयच. पण आमची भक्ती हसत खेळत आहे, मजेत आहे. देव मिळाला तर मिळाला, नाही नाही मिळाला. किती कीर्तन करायला वाटतं की मला देव भेटावंच आणि मला देव भेटावं यासाठीच किती कीर्तनकार कीर्तन करतायत. एखादा दुसरा सोडा अपवाद असतो. 99% काय करतायत? व्यवसाय म्हणून पाहतायत, कर्तव्य म्हणून पाहतायत, ड्युटी म्हणून पाहतायत. तारीख घेतली जावं लागेल बा, कर्तव्य ड्युटी पाहतायत. पण देवच भेटा म्हणून किती लोक कीर्तन करतायत. त्यात ते पैसे घेणं न घेणं तो भाग तर दुराळा, तो स्वतंत्र विषय, ते सोडून द्या बाजूला. पैसे घेणं न घेणं कीर्तन करून तो विषय नको. पण कीर्तन करता याला सुद्धा एक व्यावसायिक रूप आले. ड्युटी कर्तव्य म्हणून करता, तारीख घेतली जावं लागतं बा, पण त्यातून मला देवच भेटावा अशी तळमळ आहे का? देवासाठी वेडे झाले आहेत का? देवासाठी तडप आहे का? देवाच्या प्राप्तीसाठी तडप नाही आहे म्हणून देव तुमच्या बुद्धीत सत्य संकल्प जागा करत नाही. ती पात्रता, योग्यता, ती तडप यावी लागते. तेव्हा नारायणच तुमच्या बुद्धीत नारायणाच्या प्राप्तीचा संकल्प जागा करतो. आम्ही ढिल्ले भक्त आहेत पण ढिल्ले आहेत. आणि ढिल्ल्या भक्ताच्या बुद्धीत नारायण सत्य संकल्प जागा करत नाही. एक तळमळ पाहिजे, ओढ पाहिजे, तडप पाहिजे, विवेक वैराग्याची आग पाहिजे. आग, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळाग्नी जैसा. ही विवेक वैराग्याची आग पाहिजे अंगात. देवा तू भेटावा, देवा तू भेटावा, देवा तू भेटावा अशी अवस्था आली की नारायण तुमच्या बुद्धीमध्ये नारायणाच्या प्राप्तीचा सत्य संकल्प जागा करतो आणि तो नारायण तुम्हाला प्राप्तही होतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता नारायण. सत्य म्हणजे परमात्मा आणि सत्य अशा परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प म्हणजेच सत्य संकल्प. आणि हा सत्य संकल्प केवळ आणि केवळ नारायणाच्या कृपेनेच तुमच्या बुद्धीत जागा होतो, स्वबळावर नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी शब्द असा वापरला की सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. स्वबळावर, आमच्या भक्तीच्या बळावर आम्ही हा सत्य संकल्प आमच्या बुद्धीत पैदा करू शकत नाहीत. त्याला नारायणाचीच कृपा लागते. तुका म्हणे कृपा करील नारायण. नारायणाने कृपा केली तरच सत्य संकल्प जागा होतो. आणि मग हा सत्य संकल्प जागा व्हावा अशी नारायणाने एकदा कृपा केली की हा सत्य संकल्प तर तुमच्या हृदयात, तुमच्या बुद्धीत जागा होतोच. पण तुमचा सत्य संकल्प अर्थात देवप्राप्तीचा संकल्प कडीला जावा यासाठी अनुकूल परिस्थिती ही देवच निर्माण करतो. अनुकूल परिस्थिती ही देवच निर्माण करतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की सर्व करी पूर्ण मनोरथ, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य संकल्पाचा दाता, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. सत्य म्हणजे परमात्मा. सत्य अशा परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हा सत्य संकल्प. हा सत्य संकल्प तुमच्या बुद्धीत नारायणच जागा करतो. आणि नारायण असा सत्य संकल्प जागा केल्यानंतर तो संकल्प सिद्धीस जावा, पूर्णत्वास जावा यासाठी अनुकूल परिस्थिती ही नारायणच निर्माण करतो. आणि म्हणून तुकोबाराय लिहितात की सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुमच्या बुद्धीमध्ये सत्य संकल्प नारायणाने जागा केलाय.
आता तो पूर्णत्वास जावा हा मनोरथ आहे. तुमचं काय मनोरथ आहे? सत्यसंकल्प, देव भेटावा हे मनोरथ आहे. देवाच्या कृपेने सत्यसंकल्प अर्थात देव भेटण्याची इच्छा तुमच्या बुद्धी जागी झाली. तर देव भेटण्याचा संकल्प कडीला नेण्यासाठी जी अनुकूल परिस्थिती असते ती सुद्धा नारायणच निर्माण करतो. गंमत कशी बघा, लिंक सत्यसंकल्प मनात उठलाय नारायणाच्या कृपेने, पण आता तो कडीला जावा यासाठीही नारायणाच्या हृदयात दया निर्माण होती आणि तो तुम्हाला अनुकूल परिस्थिती निर्माण करतो आणि तुमचा संकल्प सिद्धीला नेतो, तुमची मनोरथ पूर्ण करतो. कशी? आता नारायण भेटावा हा सत्य संकल्प मनात उठलाय, मग तो पूर्णत्वास जाण्यासाठी काय काय लागतं? तुमच्या जीवनात विवेक लागतो, वैराग्य लागतं, श्रीगुरूची भेट लागते, आत्मज्ञान लागतं, तुम्ही मुक्त होता, सायुज्य मुक्ती मिळते, तुम्हाला हरिपद मिळतं, पुढे संतपद मिळतं. या सगळ्या गोष्टी जीवनात येणं म्हणजे तुमचा सत्यसंकल्प सिद्धीला गेला. तुमचा सत्यसंकल्प सिद्धीला गेला आणि सत्यसंकल्प सिद्धीला गेला म्हणजे देव भेटला, तुम्ही मुक्त झाले, संत झाले. तर सत्यसंकल्प म्हणजे देव भेटणे. तर देव भेटण्यासाठी काय काय लागतंय? विवेक लागतो, वैराग्य लागतं, श्रीगुरूची भेट लागते, आत्मज्ञान लागतं, देव भेटतो. देव भेटणं हा सत्यसंकल्प आहे. देवानीच तुमच्या बुद्धीत निर्माण केला, देवानीच सिद्धीस नेला. आणि मग तुम्ही साधक आहेत, तुमच्याजवळ निष्काम कर्म आहे, निष्काम हरिनाम आहे. या निष्काम कर्माच्या आणि निष्काम हरिनामाच्या बळावर नारायण संतुष्ट होतो. तुम्ही निष्काम कर्मानं नारायणाची पूजा करतायत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. मुखात नारायणाचं नाम धारण केलंय आणि आपलं प्रत्येक कर्म नारायणाची पूजा म्हणून करतायत. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. तुम्ही नित्य नारायणाचं नाम घेतायत आणि त्यासोबत आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करतायत. भगवंताची खरी इच्छा आहे की मला कर्मानं भजा, तर कर्मे इशू भजावा हे जे बोलिलो. तुम्ही माझं नाम तर घ्या, पण जोडीला आपल्या वाटेलेली कर्म देवाची पूजा म्हणून करा, ती कर्म टाकू नका. आणि म्हणून जो मनुष्य हरिनाम आणि कर्म यांची संगती घालतो, पक्षाला उडायला दोन पंख लागतात. एक पंख छाटलं पक्षाला उडता येत नाही. तसं भक्तीला दोन पंख आहेत, एक कर्माचं आणि एक नामाचं. कुठलंही एक पंख छाटलं भक्तीला उडता येत नाही आणि पांडुरंग गाठता येत नाही. पण कर्म आणि नाम, निष्काम कर्म आणि निष्काम नाम ही भक्तीची दोन पंख आहेत आणि या दोन पंखाच्या साह्यानं भक्ती गगन भरारी घेते आणि पांडुरंगाला गाठते. म्हणून सकाळची तुमची 5-10 मिनिटाची भगवंताची पूजा तर चालूच ठेवा. 4-2 झेंडूचे फुलं देवाला तर जरूर वाहा, पण देवाचं पोट या झेंडूच्या फुलानं भरत नाही, त्याला तुमच्या स्वकर्माची फुलं हवी आहेत. आणि म्हणून आपली स्वकर्मच देवाची पूजा म्हणून करा आणि आपली स्वकर्मच देवाला अर्पण करा. आणि अशी स्वकर्मानं देवाची पूजा केली. स्वकर्म देवाची पूजा करणं म्हणजे आपलं कर्म इमानदारीने करणं. ज्याच्यासाठी कर्म करतो त्याला देव समजणं. मुखामध्ये नामधारण करा, आपलं कर्म इमानदारीने करा आणि ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. म्हणजे कर्म आपाप देवाला अर्पण होतं
आणि ती देवाची पूजा ठरते. आणि ते कर्म करताना याचं फळ मला मिळावं आणि या कर्माचा करता मी आहे ही भावना मनात ठेवू नका. अशी केलेली कर्म ही देवाची पूजा असते. आणि असं कर्माना जर ईश्वराला भजलं तर ईश्वर संतुष्ट होतो. आणि संतुष्ट होऊन तो त्या बदल्यात तुम्हाला विवेक वैराग्य देतो. हनुमंत ज्ञानोबा लिहित आहेत की म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. स्वकर्मानं मुखात नाम धरून स्वकर्मानं जर ईश्वराला पूजलं, कर्म ईश्वराची पूजा म्हणून केले तर ईश्वर संतुष्ट होतो आणि त्या बदल्यात तुम्हाला वैराग्य देतो. वैराग्य सिद्धी दे जे पसायतया. मुखात नाम आहे, देव संतुष्ट होतो, वैराग्य देतो. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामे होय जे विरक्त, नामाने तुम्हाला वैराग्य येतं. तुम्ही देवाचं नाव घेता, देव प्रसन्न होतो, तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य बहाल करतो. तुम्ही कर्माने ईश्वराला भजता, देव प्रसन्न होतो, प्रसाद म्हणून वैराग्य बहाल करतो. स्वकर्माने ईश्वराची पूजा केली आणि मुखात नित्य नाम ठेवलं तर देव तुमचा विवेक जागा करतो आणि तुम्हाला प्रसाद म्हणून वैराग्य देतो. तुमच्या जीवनात विवेक वैराग्य आलं, निष्काम कर्माना निष्काम हरिनामानं. म्हणून भक्तीला अर्थात तुमचा सत्य संकल्प सिद्धीला जावा, तुम्हाला नारायण भेटावा. नारायण भेटणं हे मनोरथ आहे. मग नारायणची भेट व्हावी हे जे मनोरथ आहे, हा जो सत्य संकल्प आहे तो सिद्धीला जावा, कडीला जावा, यासाठी अनुकूल परिस्थिती देवच निर्माण करतो. आणि तुमच्या भक्तीनं, निष्काम कर्मानं, निष्काम हरिनामानं तो संतुष्ट होतो आणि त्या बदल्यात तुम्हाला विवेक वैराग्य देतो. आणि विवेक वैराग्य ही परमार्थाची गुरुकिल्ली असते. एकदा का जीवनात विवेक वैराग्य आलं की तुम्ही जिंकलं. तुम्ही भगवंत गाठलाच म्हणून समजा, फिर दिल्ली क्या दूर आहे, देव गाठलाच. विवेक वैराग्य यावं, विवेकासहित वैराग्याचे बळ. आणि एकदा विवेक वैराग्य आलं की श्रीगुरु आपोआप तुम्हाला शोधत येतो. तुम्हाला शोधायची गरज नाही, कारण विवेक वैराग्य आलं की तुम्ही सदशिष्य बनले. सदशिष्याला सद्गुरू आपोआप शोधत येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणच देव होय गुरु. ज्ञानोबा लिहित आहेत की येऊनी फळाचा घडू, पारुशली किळीची वाडू, श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुभुत सुजायचा. श्रीगुरु भेटोनी करी पाडू बुभुत सुजायचा. श्रीगुरु स्वतःहून भेट देतो. ऐसी कर्म सम्य दशा ते तो होय विदेशा. मग श्रीगुरु अपेसा भेटेची का, श्रीगुरु अपेसा भेटेची का. सदशिष्याला सद्गुरू आपोआप शोधत येतो, आपोआप भेट देतो. विवेक वैराग्य तुम्हाला शोधत आलं, निष्काम हरिनाम आणि निष्काम कर्म याच्या बदल्यात देवाने तुम्हाला विवेक वैराग्य बक्षीस म्हणून दिलं. म्हणजेच विवेक वैराग्य तुम्हाला तुमच्या भक्तीच्या बळावर शोधत आलं. देवानेच दिले, पण ते तुम्हाला शोधत आलं विवेक वैराग्य. एक गोष्ट झाली, श्रीगुरु तुम्हाला शोधत आला. दोन गोष्ट झाल्या. तिसरी गोष्ट आत्मज्ञानी तुम्हाला शोधत येतं. ज्ञानोबा लिहित आहेत, मग सस्य फळपाकात निमालिया कर्मजात आत्मज्ञान गिवंसित अपेसेय. आत्मज्ञान गिवंसित अपेसेय. आत्मज्ञानी तुम्हाला शोधत येतं, सदशिष्य बना. मग काय काय तुम्हाला शोधत आले, तुम्ही सदशिष्य बनलेत, तुम्हाला काय काय शोधत आले, विवेक वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान. मग या चार गोष्टी आल्या की श्रीगुरूंनी तुम्हाला अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण केले, आत्मज्ञान दिले, तुम्हाला सायुज्य मुक्ती मिळाली. हे हरिपद आहे. मुक्तीवर भजनयुक्त झालात तर पाचवा पुरुषार्थ, चौपुरुषार्थ श्री भक्ती जैसी तुम्ही संत बनू शकता. तुमची मनोरथ पूर्ण झाली. कुणी केली? नारायणाने केली. कशी केली? तर तुमच्या भक्तीनं प्रसन्न होऊन त्यांनी तुमच्या जीवनात विवेक वैराग्य पाठवलं, श्रीगुरू पाठवला आणि आत्मज्ञानही पाठवलं. सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि म्हणून
सत्य फक्त भगवंत आहे, सत्य फक्त परमात्मा आहे. आणि या सत्य अशा परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हा सत्य संकल्प असतो आणि तो नारायणाच्या कृपेनेच आपल्या मनात उठतो, आपल्या मनात नाही. तुम्ही सदशिष्य बनले, नारायणाच्या तुडीचे बनले, नारायणाच्या प्राप्तीची तुमच्या मनात तडफ आहे, तळमळ आहे. नारायण भेटत नाही तोपर्यंत तुमचा संकल्प दृढ आहे, देवा मी तुला भेटेल, तुझी भेट घेईल, तुला प्राप्त करेल. ही तुमची तडप पाहून, सत्य संकल्पाची देवाच्या भेटीची तडप पाहून देवाला दया येते आणि देव तुमच्या मनात सत्य संकल्प जागा करतो. आणि हा संकल्प कडीला जावा यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करतो. तुमच्या जीवनात विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट आणि आत्मज्ञान देव पाठवून देतो. आणि तुमची जी इच्छा आहे, तुमची जी मनोरथ आहेत भगवत प्राप्तीची, ती कडीला नेतो. अर्थात तुम्हाला नारायण बनवतो. देव तुम्हाला नराचा नारायण बनवतो. हनुमंत तुकोबाराय म्हणतात की सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. आणि मग अशी विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात आल्या की हे तुमचे अलंकार असतात. आणि हे अलंकार तुमच्या अंगावर शोभून दिसतात. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत, येथे अलंकार शोभती सकळ, भावबळे फळ इच्छेचे ते. येथे अलंकार शोभती सकळ, भावबळे फळ इच्छेचे ते. विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान या सगळ्या गोष्टी तुमचे अलंकार आहेत. या गोष्टी अलंकार आहेत. तुकोबाराय लिहित आहेत, येथे अलंकार मुद्रांचे श्रंगार, तुळशीचे हार वाहूकंठी. हे बाह्य अलंकार झाले. गळ्यात तुळशीची माळ आहे, गोपीचंद लावलाय, बुका लावलाय, विणा आहे, टाळ आहे, चिपळे आहे, मृदंग आहे. हे बाह्य अलंकार आहेत. परंतु तुमच्या अंतकरणात अजून विशेष अलंकार देव जागा करतो. ते आहे विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान. हे आंतरिक अलंकार आणि विशेष अलंकार आहेत की ज्यामुळे तुम्ही शोभून दिसतात. आणि विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट आणि आत्मज्ञान याशिवाय अजून काही वेगळी अलंकार देव तुमच्या जीवनात पाठवतो. आणि ते आहेत दैवी संपत्तीचे 26 गुण. तेही तुमचे आंतरिक अलंकार असतात. आणि म्हणून खऱ्या साधकापाशी दैवी संपत्तीचे 26 गुण वास करतात. आणि दैवी संपत्तीचे 26 गुण अचूकरित्या तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतात. अचूकरित्या तुम्हाला आत्मज्ञानाची प्राप्ती करून देतात आणि अचूकरित्या तुमच्या आत्मज्ञानाचं रक्षणही करतात. आणि म्हणून हे खरे अलंकार असतात. हे आंतरिक अलंकार आहेत. आणि दैवी संपत्तीचे 26 गुण म्हणजे अभय, सत्वशुद्धी, ज्ञानयोग, व्यवस्थिती, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, आर्जव, तप, अहिंसा, सत्य, शांती, दया, मार्दव, लाज, आर्जव, अचापेल्य, तेज, क्षमा, धृती, शौच, अद्रोहत्व, अपैशून्य, अक्रोधत्व, त्याग, स्वाध्याय असे एकूण दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत. आणि 26च्या 26 गुण तुमच्या जीवनात येतात. माझ्याकडून म्हणण्यात थोडे मागे पुढे झाले असतील, पण जवळजवळ मी 26 म्हटलोय असं मला वाटतं. खालीवर झाले असतील का ते एका शेजाने म्हणणं फार अवघड आहे, पण थोडे खालीवर झाले असतील, पण मी 26 गुण म्हटलोय. आणि 26च्या 26 गुण तुमच्या जीवनात येत आहेत. आणि हे 26 गुण तुमचे खरे अलंकार असतात. हे दैवी संपत्तीचे 26 गुण आणि त्यासोबत विवेक, वैराग्य, आत्मज्ञान, श्रीगुरूची भेट वगैरे वगैरे हे सगळे अलंकार आहेत. हे तुमच्या शरीरावर शोभून दिसत आहेत. हे आंतरिक अलंकार आहेत. बाह्य अलंकार तुळशीच्या माळा आहेत. आलं लक्षात? येथे अलंकार मुद्राचे श्रंगार, तुळशीचे हार वाहूकंठी. गळ्यात तुळशीची माळ आहे. त्यानंतर
तुम्ही काय मुद्रा लावल्यात, बुका लावलाय, गोपीचंद लावलाय, हे बाह्य अलंकार आहेत. हातात विना आहे, चिपळ्या आहेत, टाळ आहेत, हे बाह्य अलंकार आहेत. आणि हे त्याच्याच हातात शोभून दिसतात किंवा त्याच्याच अंगावर शोभून दिसतात की ज्याच्या जीवनात विवेक वैराग्य आहे आणि ज्याच्या जीवनात दैवी संपत्तीचे 26 गुण वास करतात, इतरांच्या नाही. हनुमान महाराज म्हणतात की येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छेचे ते. कसं समीकरण आहे? या जगात सत्य फक्त परमात्मा आहे. अशा सत्य परमात्म्याची प्राप्ती हा सत्य संकल्प आहे. हा सत्य संकल्प नारायणाच्या कृपेने तुमच्या मनात उठतो ज्यावेळेस तुम्ही सदशिष्य बनता. आणि नारायणाच्या कृपेने हा सत्य संकल्प उठला तुमच्या मनात की त्याला सिद्धीला नेण्यासाठी ही अनुकूल परिस्थिती नारायणच निर्माण करतो. आणि तुमच्या भक्तीनं प्रसन्न होऊन नारायण तुमच्या जीवनात विवेक वैराग्य, श्रीगुरूची भेट, आत्मज्ञान आणि दैवी संपत्तीचे 26 गुण पाठवतो. यानं तुमची मनोरथ पूर्ण होतात. आणि हे सगळे दैवी संपत्तीचे 26 गुण आणि विवेक वैराग्य, श्रीगुरूची भेट आणि आत्मज्ञान हे अलंकार आहेत. आणि हे अलंकार तुमच्या शरीरावर शोभून दिसतात. हनुमान महाराज म्हणतायत की ते अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छेचे ते. येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छेचे ते. हे दैवी संपत्तीचे 26 गुण आणि विवेक वैराग्य वगैरे वगैरे हे अलंकार आहेत. आणि त्याच भक्ताच्या अंगावर शोभून दिसतात की ज्याचा सत्य संकल्प आहे, भगवत प्राप्तीचा दृढ निश्चय आहे, ज्याला भगवत प्राप्तीची तडफ आहे, ओढ आहे. बाकीच्याच्या अंगावर नाही. बाकीच्याची नाटकं असतात. आम्हाला भगवत प्राप्तीची तडफ नसेल तर आम्ही आमच्यात कुठं अभय आहे, सत्वशुद्धी आहे, अहिंसा आहे, सत्य, शांती, दया हे सगळी नाटकं असतात. भगवत प्राप्तीची तडफ असावी, तळमळ असावी, दृढ निश्चय असावा. ही सगळी तुमच्या अंगावर शोभून दिसतात. अन्यथा नाही, अन्यथा नाही. आणि मग ही जी अलंकार आहेत तुमच्या अंगावर शोभून दिसत आहेत, प्रामुख्यानं विवेक वैराग्य हा सर्वात मोठा अलंकार आहे. विवेक वैराग्य हा परमार्थाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत विवेक वैराग्य नाही तोपर्यंत तुमच्या परमार्थात प्रवेशच नाही. कारण विवेक वैराग्य जीवनात आलं की तुम्हाला देव भेटला म्हणून समजा. नरवरा साक्ष देतात ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. विवेक वैराग्य जीवनात आलं की जीव ब्रह्मस्वरूप झालाच म्हणून समजायचा. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. विवेक वैराग्य जीवनात आलं की देव भेटलाच म्हणून समजायचं. आणि म्हणून ही दैवी संपत्तीची गुण, इतर जे अलंकार मी आता वर्णिली यात सर्वात मोठा मुकुटमणी किंवा सर्वात मोठा अलंकार काय आहे तर विवेक वैराग्य. विवेक वैराग्य हा सर्वात मोठा अलंकार असतो. कारण विवेक वैराग्य तुम्हाला देवाची भेट घालूनच देतो. कारण वैराग्य हा भाव असतो. भाव हा 2 प्रकारचा आहे. एक अशुद्ध भाव, एक शुद्ध भाव. ज्याला थोडा संसारही आवडतो, ज्याला थोडा देवही आवडतो तो अशुद्ध भाव आहे. पण ज्याला संसार अजिबात आवडत नाही, ज्याला फक्त देवच आवडतो तो शुद्ध भाव असतो. आणि हे वैराग्य असते. एका भगवंताच्या नामाशिवाय कशाची आवड शिल्लक न राहणे हेच वैराग्य. तुम्हाला काही आवडत नाही आता, फक्त देव आणि देवाचं नाव आवडतं. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे धनजन माता पिता. एकच आवडतं नारायण, नारायणाचं नाव. बाकी काही धन जन माता पिता काही नाही. सोन्याचे निखळ मातीचे ढिकळ सरिसेची मानी. उठलेने वैराग्य जेने हा तिन्ही वर्ग ऐसा सांडणे, जसे वमुनी असून आत्ताची गेले. धन द्रव्य कुत्र्यानं उलटी केलेल्या मटेरियल इतकं तुम्हाला तुच्छ वाटतं. आवडतो तो फक्त देव. आणि म्हणून भाव हा 2 प्रकारचा, एक अशुद्ध भाव, एक शुद्ध भाव. अशुद्ध भाव म्हणजे संसारही आवडणं आणि देवही आवडणं हा अशुद्ध भाव आहे. पण संसार अजिबात आवडत नाही, फक्त देवच आवडतो हा शुद्ध भाव आहे. आणि अशुद्ध भाव हेच वैराग्य असतंय. आणि शुद्ध भाव देवाला धरून आणतो आणि तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो. आणि मग तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव.
मुक्ताबाई म्हणतात, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. श्री संत मुक्ताबाई, शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आम्ही भावाचे पाहुणे भलते या ज्ञानोबा आहे. आणि म्हणून ज्याला फक्त देवच आवडतो, दुसरं काहीच आवडत नाही, हा शुद्ध भाव आहे. आणि हा शुद्ध भाव देवाला धरून तुमच्या घरी आणतो. आणि हा शुद्ध भाव वैराग्य असतो. अर्थात वैराग्यच देवाला धरून तुमच्या घरी आणतं. वैराग्य श्रीगुरूची भेट घालून देतं. वैराग्यामुळेच तुम्हाला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान होतं. आणि हे वैराग्यच देवाला धरून तुमच्या घरात आणतं आणि तुम्ही देवस्वरूप बनता, नारायण बनता. आणि म्हणून विवेक वैराग्य हा तुमच्या अंगावर शोभणारा सर्वात मोठा अलंकार असतो. इतरही आहेत, दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत, इतरही आहेत, पण या अलंकारात, ही सगळीच अलंकार तुमच्या अंगावर शोभून दिसतात, पण या अलंकारात मुकुटमणी असेल किंवा सर्वात सुंदर शोभून दिसणारा अलंकार काय असेल तर ते विवेक वैराग्य. कारण विवेक वैराग्य जीवनात आलं की देव भेटलाच, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होते. आणि म्हणून विवेक वैराग्य इतरही आहेत, पण विवेक वैराग्य हा तुमच्या शरीरावर शोभून दिसणारा सर्वात मोठा अलंकार आहे. आणि हा विवेक वैराग्यच हे भावबळ आहे. आणि या भावबळानंच तुम्हाला देव भेटतो. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतरी आवळे तैसा हरी. भावबळे आकळे, भावाच्या बळानंच आकळ्या जातो. आणि भावाचं बळ म्हणजेच वैराग्य. भावाचं बळ म्हणजे फक्त देवच आवडणं, बाकी काही ना आवडणं, हे भावाचं बळ आहे. हेच वैराग्य. आणि हेच वैराग्य देवाला धरून आणतं, तुमच्या घरचा पाहुणा करतं, अर्थात तुम्हाला देवस्वरूप करतं, नारायण करतं. आणि म्हणून तुमच्या सत्य संकल्पाच्या सिद्धीसाठी, नारायणाच्या प्राप्तीसाठी नारायणच तुम्हाला परिस्थिती अनुकूल करतो, तुमच्या इच्छा पूर्ण करतो, अर्थात नारायण प्राप्तीची इच्छा पूर्ण करतो. आणि जी अनुकूल परिस्थिती पाठवली, विवेक वैराग्य, श्रीगुरु, आत्मज्ञान आणि तुमचे दैवी संपत्तीचे 26 गुण, हे सर्व अलंकार असतात. आणि असे अलंकार अशा सदशिष्यावर किंवा त्या ज्यांनी सत्य संकल्प केला आहे अशा भक्तावर शोभून दिसतात. त्यात सर्वात बलवान अलंकार असतो विवेक वैराग्य. विवेक वैराग्य हाच भाव असतो. आणि या भावाच्या बळानं तुम्हाला फळ मिळतं, काय तर नारायणाची प्राप्ती होते. आणि हा नारायण तुमच्या अंगावर हे असे अलंकार, विवेक वैराग्याचे अलंकार शोभून तर दिसतात. आणि विवेक वैराग्याचे अलंकार तुम्ही अंगावर धारण केले की नारायणाला तुमचा कळवळा येतो आणि नारायण तुम्हाला नारायणाची प्राप्ती करून देतो. हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात की अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापका सकळा ब्रह्मांडाचा. अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापका सकळा ब्रह्मांडाचा. देव जाणताय, देव चतुर आहे, देव हुशार आहे. देव एका जागेवर बसला असतो, पण जगात कुठं काय चाललं पाहत असतो. तुम्ही टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून घ्या, टेबलाच्या वरून घ्या ना तर टेबलाच्या खालून घ्या, त्याची नजर तुमच्यावर असते. का तर देव विश्वव्यापी आहे. ज्ञानोबा बोलतात, हे गगनाहुनी जुने, परमाणुहुनी सहाने, आगवेची आगवेपणे देखत असे. वो नीट ऐका. हे गगनाहुनी जुने, परमाणुहुनी सहाने, जे आगवेची आगवेपणे देखत असे, आगवेची आगवेपणे देखत असे. परमात्मा परमाणून बारीक आहे, गगनाहून जुना आहे, आणि एका वेळी या विश्वात कुठं काय चाललंय ते पाहू शकतो. आगवेची आगवेपणे देखत असे. आणि मग जगात कुठं काय चाललंय, अंतरीची घेतो गोडी, किंवा न सांगता तो मग कळो येते अंतर. पण या विश्वात कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय विश्वात, प्रत्येक ठिकाणचं तो एका जागेवर बसून पाहू शकतो. का तर तो विश्वव्यापी आहे. आणि तसं हृदयात बी आहे. त्याच्या हृदया माझी मेराम, तो विश्वव्यापून आहे, हृदयात बी आहे. तर तुम्ही काय करता, तो हृदयातून पाहत असतो. तसे समजते या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना. तो साक्षीभावन बघत असतो तुमच्याकडं, तुम्ही काय करता म्हणून. तिथे तो नोंदणी करतो, हिशोब ठेवतो. हृदयातला राम आमच्याकडे पाहतो.
शिवाय व्यापक राम तोही आमच्याकडे पाहतो. आणि तुम्ही खरोखर जर सदशिष्य बनले, तुमच्या जीवनात अंतःकरणात नारायणाच्या प्राप्तीची तडप असेल, तर त्याला तुमचा कळवळा येतो. का? तो व्यापक आहे. त्यामुळे सर्व काही जगातलं एका ठिकाणी बसून पाहू शकतो, किंवा व्यापक असल्यामुळं तो सर्वाच्या सानिध्यात आहे, म्हणून तो विश्वातलं सर्व काही पाहू शकतो. व्यापका सकळा ब्रह्मांडाचा. आपण बोलून गेलो की बीजची झाले तरू अथवा भांगाराचे अलंकारू, तसा मज एकाचा विस्तार होते हे जग. झाड म्हणजे एका बीजाचा विस्तार, तसा परमात्मा, तसं जग म्हणजे परमात्म्याचा विस्तार. झाड म्हणजे बीजाचा विस्तार, तसं विश्व म्हणजे एका परमात्म्याचा विस्तार. हे समस्त ही श्री वासुदेव धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगाने धरलेले सोंग आहे. अर्थात तो विश्वव्यापी आहे, व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. तो प्रत्येक ठिकाणी आहे. पूर्ण ब्रह्मांड व्यापून आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदाघरी. त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. माझेनी एकी अंशे हे जग व्यापिले असे. हे जे जग ही पृथ्वी त्याच्या देवाच्या एका अंशावर आहे. माझेनी एकी अंशे हे जग व्यापिले असे. हे जग देवाच्या एका अंशावर आहे. त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत. एक एक ब्रह्मांड किती बघा. खाली 14 भुवन, वर 14 भुवन. एकलेने कंठेची म्हणून येणे निर्माण केली 14 भुवने. पृथ्वीलोक म्हणजे भूलोक, भूवरलोक, स्वर्गलोक, जनलोक, महिरलोक, तपोलोक, ब्रह्मलोक, कैलास, वैकुंठ. तसेच खाली पाताळ आहेत. हे सगळे ब्रह्मांड आहे. ब्रह्मेशान परवते वाढणे जीवाते, मग तेथून परवते ब्रह्मचिकी. ब्रह्मेशान परवते वाढणे जीवाते. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, ईशान म्हणजे महादेव. ब्रह्मदेवापासून महादेवापर्यंत वाढ आहे. तिथपर्यंत जीव वाढतो, किंवा ब्रह्मदेवापर्यंत जीव वाढतो. त्यात महादेव नाही घातलं तरी चालतं. कारण नरवरा लिहितात ब्रह्मेशान परवते. आता ब्रह्मेशांचा अर्थ ब्रह्म आणि महादेव घ्यायचा का नुसता ब्रह्मदेव घ्यायचा, ही विचाराची गोष्ट आहे थोडी. नरवरा लिहितात की ब्रह्मेशान परवते वाढणे नाही जीवाते, तेथून परवते ब्रह्मचिकी. म्हणजे सत्यलोकापर्यंत ब्रह्मदेवापर्यंत जीव वाढतो. तिथून पुढे निखळ ब्रह्म असतं. म्हणजे कदाचित कैलास आणि वैकुंठ यातून बाहेर सोडलेत की काय ज्ञानोबारायने, पण असा संदर्भ येतो. ब्रह्मेशान परवते वाढणे नाही जीवाते, तिथूनही परवते ब्रह्मचिकी. मग इथून ब्रह्मलोकापर्यंत किंवा कैलासापर्यंत जीव वाढतो. तिथून पुढे निखळ ब्रह्म आहे. वैकुंठ वगळे काय, पण असं आहे की किंवा नुसतं सत्यलोकापर्यंतच वाढतो ब्रह्मदेवापर्यंत. कैलासाने वैकुंठ वगळेत की काय, थोडं विचाराची गोष्ट आहे. ब्रह्मेशान परवते वाढणे नाही जीवाते, तिथूनही परवते ब्रह्मचिकी. हे एक ब्रह्मांड असते. आणि हा ब्रह्मांडाचा धनी आहे. हे ब्रह्मांड व्यापून आहे, विश्व व्यापून आहे. विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आतू बाहेरून मी कोंदले हे जग निखळ माझेची ओतले. आतून बाहेर खचून कोंदला येतो. हृदयात बी आहे, बाहेर बी आहे, चौकड आहे तो. आणि म्हणून तो पाहत असतो. तुम्हाला भक्तीचा किती कळवळ आहे, खरोखरच भक्तीची तडप तुमच्या अंतःकरणात आहे का? आणि तुमच्या जीवनात विवेक वैराग्य असेल तर विवेक वैराग्य हे भक्तीचं किंवा भगवत प्राप्तीचं बीज आहे. विवेक वैराग्य भक्तीचं किंवा भगवत प्राप्तीचं बीज आहे. आणि विवेक वैराग्य असेल तर तुमच्या तडप असेल भगवत प्राप्तीची. भगवत प्राप्तीची तडप असेल, भगवंताबद्दल कळवळा असेल. आणि तुम्हाला भगवंताबद्दल कळवळा असेल तर भगवंताला तुमच्याबद्दल कळवळा येईल. अंतरीचे बीज जाणे कळवळा. विवेक वैराग्य हे भगवत प्राप्तीचं अंतःकरणातलं बीज आहे. आणि ज्याच्याजवळ विवेक वैराग्याचं बीज आहे त्याला भगवंताचा कळवळा आहे, आणि भगवंताला त्याच्याबद्दल कळवळा येतो. कारण विवेक वैराग्याचं बीज लावलं तर भक्तीचं झाड, आणि त्यापासून भगवंताची प्राप्ती होतेच. म्हणून मी तर म्हणेल की विवेक वैराग्य हेच भक्तीचं बीज आहे. एकदा ते जीवनात आलं की देवाचा मार्ग खुला झाला. तुम्हाला देव भेटणारच. कारण वैराग्य हा भाव आहे.
शुद्ध भाव आहे. शुद्ध भाव देवाला धरून आणतोच. तुका म्हणे भाव जवळी धरून आणे देव. वैराग्य हा शुद्ध भाव आहे आणि शुद्ध भाव देवाला धरून आणतो. तुका म्हणे भाव जवळी धरून आणे देव. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आम्ही भावाचे पाहुणे भलते. आम्ही भावाचे पाहुणे भलते. आणि म्हणून तुमच्याजवळ सत्यसंकल्प आहे, तुम्ही सदशिष्य आहात. हे पाहून नारायणाने सत्यसंकल्प तुमच्या अंतःकरणात जागा केलाय. नारायणाच्या कृपेने संकल्प जागा होतो, स्वबळावर नाही. तो संकल्प कडेला जावा यासाठी पूरक परिस्थिती निर्माण केली. तुमची मनोरथ पूर्ण व्हावेत भगवत प्राप्तीची यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली. काय तर तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्यांनी विवेक वैराग्य दिले, श्रीगुरु पाठवले, आत्मज्ञान पाठवले, तुम्हाला दैवी संपत्तीचे 26 गुण दिलेत. हे सगळं दिलंय. आणि हे दैवी संपत्तीचे 26 गुण विवेक वैराग्य हे तुमचे अलंकार आहेत. विवेक वैराग्य हा सर्वात मोठा अलंकार आहे. विवेक वैराग्य हे भावबळ आहे, अर्थात शुद्ध भाव आहे. शुद्ध भाव देवाला धरून आणतो. शिवाय हे विवेक वैराग्य भगवत प्राप्तीचं बीज आहे. या विवेक वैराग्याने तुमच्या जीवनात भगवत प्राप्तीची कळवळ तडप निर्माण होते. त्यामुळे देवालाही पाजर फुटतो, देवाला पाजर फुटतो, देवालाही कळवळ निर्माण होतो. आणि तो एका जागेवर बसून बघत असतो कोणाच्या काय चाललंय जीवनात. आणि त्याला लक्षात आलं की हा भक्त खरोखर माझ्या भेटीसाठी तडपतोय, याला कळवळा आहे माझा, हा तडपतोय माझ्यासाठी. तर देवालाही कळवळा फुटतो, देवालाही पाजर फुटतो. आणि मग देव तुमचा सत्य संकल्प भगवत प्राप्तीचा संकल्प सिद्धीला नेतो. ती घडी यावी लागते. तिथं आम्ही तातडी करून चालत नाही, ती घडी देवाकडूनच यावी लागते. हे अभंगाच्या 4थ्या चरणात आणि तुकोबा लिहित आहेत की तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविना. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्याविना. आमची तातडी काहीच कामाची नाही हो. एक तर आमच्यापाशी तातडीच नाही आहे, मुळात आमच्यापाशी तातडीच नाही आहे भगवत प्राप्तीची. आणि असली तरी ती तातडी काही कामाची नाही, ती चालत नाही. नारायणाचीच कृपा व्हावी लागते. तुका म्हणे कृपा करील नारायण तरीचे वर्म पडे ठावे. नारायणाचीच कृपा लागते, ती प्राप्त घडीची यावी लागते. आणि ती प्राप्त घडी येण्यासाठी नारायणाची कृपा व्हावी लागते. आमची तातडी काही कामाची नाही. आमची तातडी कोणत्या गावाला जावं. तुका म्हणे नाही चालत तातडी. तुम्हाला वाटतं देव भेटावं, देव भेटावं, देव भेटावं, पण तुम्ही सदशिष्य नाही आहेत, देव भेटायला पात्र नाही आहेत. मग आमची तातडी काय कामाची, कोणत्या गावाला जावी. आणि मग तुम्ही सदशिष्य असावं, तुमच्या अंगावर हे विवेक वैराग्याचे वगैरे सगळे अलंकार असावेत. हे देव बघतो. तुमच्यापाशी हे सगळे अलंकार आहेत. दैवी गुणाचे 26, दैवी संपत्तीचे 26 गुण, विवेक वैराग्य वगैरे सगळे तुमच्या अंगावर अलंकार आहेत. अर्थात तुम्ही सदशिष्य आहात, देवहून देवापुढे उभे राहिलात. आणि तुमच्यात तडप आहे, आग आहे, देवा भेट दे, देवा भेट दे. कशाची पर्वा नाही. जसं ध्रुवाने कशाची पर्वा केली नाही. नारदाने समजावून सांगितलं, नाना लोकांनी समजावून सांगितलं, नाही ऐकलं त्याने. एक चंग मानला, देवाच्या मांडीवर बसायचं, किंवा देव भेटलं मला बापाच्या मांडीवर बसता येईल. बापाच्या मांडीवर हाकललं. सावत्राने बापाच्या मांडीवर हाकललं, 2 झापडा मारले, हाकलून दिलं. चंग मानला. बापाच्या त्या मांडीवर बसेल, पण देवाच्या मांडीवर बसेल. देवच प्राप्त करायचं. आईला विचारलं बापाची मांडी मिळावी तर काय करावं लागेल. तर देवाची भेट घ्यावी लागेल, देवाची प्राप्ती करावी लागेल. 5 वर्षाचं बाळ वनात निघले, देवाची प्राप्ती. आणि कशा करता तर बापाची मांडी मिळावी म्हणून. हा सत्य संकल्प असतो. देव भेटावा ही तडप असावी. प्रत्येक संतांच्या जीवनात ही तडप होती. त्यात सर्वात विशेष उदाहरण म्हणजे ध्रुवाचं आहे. 5 वर्षाचं बाळ, मरणाची तडप, काय काय संकटाचा सामना केला. देवाला यावं लागलं, भेट द्यावी लागली.
त्याचा सत्य संकल्प सिद्धीला न्यावा लागला. का? ध्रुव सदशिष्य बनला. हे देव ओळखतो. तुम्ही सदशिष्य आहात का नाही? देव ओळखतो. अंतरीची घेतो गोडी पायजोडी भावाची. वरवर नाटकं मटक साधू मंदिरं बांधायचे, मठं बांधायचे, मंदिराच्या नावाखाली वर्गाने गोळा करायच्या, निम्यार्धी वर्गाने त्या मंदिराला खर्च करायची, निम्यार्धी संसारात खर्च करायची, मंदिराच्या नावाखाली पैसा हाणायचा, मंदिराच्या नावाखाली सप्ताह घ्यायचे, सप्ताहातलं उरलेलं अर्ध सामान स्वतःच्याच घरी न्यायचं. का जगाच्या घरी एखादा डबा दिला का बिघडतं का? नाही, आपल्याच घरी जातं सामान सगळं. परमार्थ करून देवाचं खाऊ नका. परमार्थ करून देवाचं खाऊ नका. वाटोळच होतं. आणि मग भावाचं, गावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये. वाटोळच होतं. भावाचं, गावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये. वाटोळच होतं खाल्लं तर. याचा अर्थ भावाचं, गावाचं आणि देवाचं सोडून बाकीचं खावं असं नाही. ते सुद्धा खाऊ नये. कुणाचंच खाऊ नये. कुणाचंच खाऊ नये. वाटोळच होतं. पण त्यातले त्यात भावाचं, गावाचं आणि देवाचं कधीच खाऊ नये. आणि देवाचं तर कधीच खाऊ नये. वाटोळच होतं. अनेक लोक देवाचं खातात. कीर्तन प्रवचन करून तर खातात. तो भाग जाऊ द्या, तो आज विशेष नाही. तो जाऊ द्या, खाऊ द्या ते. पण देवाच्या नावाखाली वर्गाने गोळा करायच्या, देवाच्या नावाखाली मंदिरं बांधायचे. आळंदीला सभागृह बांधायचं किंवा आळंदीला एखादं काय म्हणतात त्याला, शब्द आठवण. बरेचसे लोक येतात. आळंदीला बांधकाम काढले, पैसे द्या. पंढरपूरला बांधकाम काढले, पैसे द्या. ते बांधकाम पूर्णत्व पैसे नेतात. ते बांधकाम पूर्णत्वाला गेलं का नाही, त्याचं काय झालं आहे का, अर्ध्यात बंद पडले, काही पत्ता नसतो. तिथं पुन्हा कोणाला राहू देतात की नाही, का तिथं राहिलं तर पैसे घेतात, काही पत्ता नसतो. आश्रम म्हणलं तरी चालतं. त्याला आश्रम बांधला किंवा घर बांधलंय, अशी घरं आश्रम बांधतात लोकांकडून पैसे गोळा करून, आणि त्या आश्रमावर, त्या घरावर पुन्हा पैसे कमावतात. देवाचं खाऊ नका. वाटोळच होतं. अनेक लोक आहेत, मंदिरं बांधतात आणि मंदिराचे पुजारी बनतात. खूप वर्गाने गोळा करतात लोकांकडून, खूप वर्गाने गोळा करतात. त्यातली काही देवासाठी, मंदिरासाठी, विकासासाठी खर्चही करत असतील, पण भरपूर हाणतात, संसारात खर्च करतात, संसारात इडापिडा येतात. वाटोळच होतं. देवाचं खाऊ नका. शहाण्याला म्हणलं की तपेलं वरकून घ्यावं. शहाण्याला शब्दाचा मार आहे, एका शब्दाचा मार आहे. पण भावाचं, गावाचं आणि देवाचं कधी खाऊ नये. पचत नाही. वाटोळच होतं. देवाला कळत. अंतरीची घेतो गोडी पायजोडी भावाची. आमचा परमार्थ चाललाय, पण किती भावाचा आहे? शुद्ध भाव आहे का? आम्हाला फक्त देवच आवडतो का? नाही, आम्हाला थोडासा देव आवडतो, थोडा संसारही आवडतो. देव बघा थोडा, सगळा जास्त संसारच आवडतो. रेल्वेसारखी दोन थोबड आहेत आम्हाला. रेल्वे इकडं चलते, इकडं चलते. मांडोळासारखी दोन तोंड आहे. 6 महिने इकडचं उघडतं, 6 महिने इकडचं उघडतं. तशी आमची भक्ती दुतोंडी मांडोळासारखी आहे. देव छटाकात पाव, पण संसार किलोनी, क्विंटलनी आवडतो. मग तो कसा कृपा करेल तुमच्यावर? देव छटाकात पाव आवडतो आणि संसार किलोनी, टनाने आवडतो. नारायण कशी कृपा करेल? तुमचा सत्य संकल्प कसा जागा करेल आणि तो तुम्हाला कसा भेटेल? आणि मग नारायणाची कृपा व्हावी आणि सत्य संकल्प जागा व्हावा, ती घडी आमच्या जीवनात यावी, ती प्राप्त घडी आमच्या जीवनात यावी. त्यासाठी सदशिष्य बना. निष्काम कर्म करा. कर्म देवाची पूजा म्हणून करा. कोणाला फसवू नका. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा. कर्माने ईश्वराला भजा. नित्य हरिनाम घ्या. देव भेटा ही तडप अंतकरणात असू द्या. जीवनात विवेक वैराग्य आणा. अर्थात तुमच्या भक्तीला प्रसन्न होऊन देवच विवेक वैराग्य देतो. स्वबळावर येतच नाही ते. वैराग्य सिद्धी दे जे पसाय तया. वैराग्य सिद्धी हा प्रसादच आहे देवाचा. आमच्या बळावर येत नाही, तो देवानेच आमच्या जीवनात सोडावा लागतो प्रसाद म्हणून. विवेक वैराग्य हे सगळे अलंकार जे आपण बोललो, दैवी संपत्तीचे 26 गुण, विवेक वैराग्य वगैरे, या सगळ्या गोष्टी देवाने बक्षीस म्हणून दिल्या असतात. कधी देव आमच्या भक्तीवर प्रसन्न झाला तर. आणि मग योग्य भक्त बना, सदशिष्य बना. जीवनामध्ये
या सगळ्या अनुकूल परिस्थिती उभा राहतील आणि आम्ही देव बेटा देव बेटा देव बेटा किती उड्या मारा किती नाचा, हां चलू द्या, चालले ते चलू द्या, तुला काय वाद नाही. हे सप्ताह वगैरे 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 चालले चलू द्या, हे आवश्यकच आहे. पण त्याच्यात कधी कधी आम्ही विचार केला की मी एवढं करतो मी एवढं करतो, मला देव का भेटत नाही देव का भेटत नाही. महाराज म्हणले तुका म्हणे नाही चालत तातडी, तुझी तातडी काय कामाची, तू भक्त आहेस पण कोणत्या काळाचा आहेस, कीर्तन करून पैसे खातो, दाटूमोठी भाव आहे तुझ्या मनात, सगळा भाव संसाराबद्दलच आहे, देवाबद्दल आहे किती छटाकात्मा भाव, मग देव कसा प्रसन्न होईल. तुझी तातडी काय गावाला जावी, कोणत्या गावाला जावी, तुझी तातडी काय कामाची देव भेटण्याची. पण महाराज म्हणतात तुका म्हणे नाही चालत तातडी, मग प्राप्त काळ घडी आल्याविना, प्राप्त काळ घडी आल्याविना, ती प्राप्त काळ घडी यावी लागते. अर्थात तुमच्या अंतकरणात नारायणाच्या भेटीची तडप असावी लागते, रखरखीत विवेक वैराग्य असावं लागतं. जीवनात रखरखीत विवेक वैराग्य असावं लागतं, भगवत प्राप्तीची तडप असावी लागते, भगवंताबद्दल कळवळा असावा लागतो, अटापिटा असावा लागतो भगवत प्राप्तीचा. आणि मग भगवंताला कळवळा येतो आणि ती प्राप्त घडी येते आणि भगवंत तुमच्यावर कृपा करतो आणि तुमचा सत्य संकल्प कडीला जातो. अर्थात नारायण परमात्मा तुम्हाला भेट देतो, तुम्ही धन्य होता. आणि म्हणून ती घडी यावी लागते आपला संकल्प सत्य संकल्पाकडीला जाण्याची, अर्थात नारायणाच्या भेटीची. ती घडी आल्याशिवाय आमची तळमळ काही कामाची नाही, हां आमची तातडी काही कामाची नाही. आम्ही सदशिष्य बनावं, योग्य रीतीने भक्ती करावी, देव व्हावं, देवहून देवापुढं उभं राहावं, देवहून देवापुढं उभं राहावं. आणि अशी घडी आमच्या जीवनात आली, देवहून देवापुढं उभं राहिलं भक्तीच्या बळावर की देवाला दया येते, कळवळा येतो आणि तो भगवत प्राप्तीची घडी आमच्या जीवनात आणतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. सारांश, सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. येथे अलंकार शोभती सकळ, भाव बळे फळ इच्छेचे ते. अंतरीचे बीज जाणे कळवळा, व्यापका सकळा ब्रह्मांडाचा. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. अर्थात सत्य फक्त परमात्मा आहे आणि अशा सत्य परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प असतो. परमात्मा प्राप्तीचा दृढ निश्चय, सत्य अशा परमात्म्याच्या प्राप्तीचा दृढ निश्चय हाच सत्य संकल्प असतो. सत्याच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प, आणि सत्य हा परमात्मा आहे. आणि म्हणून परमात्म्याच्या प्राप्तीचा संकल्प हाच सत्य संकल्प आहे. आणि या सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे. अर्थात तुम्ही सदशिष्य बना, निष्काम कर्म निष्काम हरिनाम घ्या, सदशिष्य बना, देवहून देवापुढे उभे राहा. अशी अवस्था जीवनात आली की देव तुमच्या अंतकरणात सत्य संकल्प जागा करतो. सत्य संकल्प देवाच्या कृपेनेच होतो, कारण नारायण त्याचा दाता आहे. आणि म्हणून सदशिष्य बना, देवहून देवापुढे उभे राहा. नारायण तुमच्या अंतकरणात सत्य संकल्पाची भावना निर्माण करील. आणि सत्य संकल्पाची भावना निर्माण केल्यानंतर तो सत्य संकल्प कडीला जावा यासाठी परिस्थिती अनुकूल निर्माण करील आणि सत्य संकल्पाची तुमची मनोरथ इच्छा पूर्ण करील. आणि जी परिस्थिती अनुकूल निर्माण करतो तुमचा सत्य संकल्प सिद्धीला जावा यासाठी, तर देव तुमच्या जीवनात तुमच्या भक्तीने प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात विवेक वैराग्य पाठवतो, सद्गुरू पाठवतो, आत्मज्ञान पाठवतो, दैवी संपत्तीचे 26 गुण पाठवतो. आणि हे सगळे विवेक वैराग्य दैवी संपत्तीचे सद्गुण हे या सदशिष्याच्या अंगावर दागिने म्हणून अलंकार म्हणून शोभून दिसतात. यात सर्वात मोठा दागिना असतो विवेक वैराग्य. विवेक वैराग्य हे भावबळ असते आणि या विवेक वैराग्याच्या बळावर देव तुम्हाला प्राप्त होतो. कारण विवेक वैराग्य म्हणजेच भावबळ. काही ना आवडणं, फक्त देवच आवडणं हा शुद्ध भाव आहे आणि हेच वैराग्य असते. आणि वैराग्यानं देव भेटतो. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदायोग्य जीव होते. आणि म्हणून तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. विवेक वैराग्य हाच शुद्ध भाव आहे आणि या शुद्ध भावानं देव भेटतो.
शिवाय विवेक वैराग्य हेच भगवत प्राप्तीचं खरं बीज आहे. विवेक वैराग्याने तुमच्या जीवनात तडफ येते, भगवत प्राप्तीचा कळवळा निर्माण होतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही तडपता, मग तिकडे देवही तडपतो, त्यालाही कळवळा येतो आणि ती प्राप्त घडी आली की देव तुम्हाला भेट देतो, नारायण स्वरूप बनवतो आणि ही मानवी जीवनाची धन्यता असते. ती घडी यावी लागते आणि ती नारायणाच्या कृपेनेच येते ज्यावेळेस तुम्ही सदशिष्य बनता. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.